नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगारच्या वतीने माननीय सर्वेश संजयजी सपकाळ यांचा वाढदिवस गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये उत्साहात साजरा करून भिंगार शहरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। भिंगार शहरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। वाढती कडाक्याची थंडी पाहता अंगात हुडहुडी भरत असताना ओढ्यावर झोपून जीवन जगत असलेल्यांसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सर्वेश सपकाळ यांनी उपक्रम राबविला। तसेच व्यसनमुक्तीवर नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली। भिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सर्वेश सपकाळ, गंगाराम मुंडे, सुरेंद्रसिंह सोहेल, बिल्ला, सदाशिव नागपुरे, सचिन चोपडा, जहीर सय्यद, अभिजित सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गोगळे, दीपक धाडगे, सुधीर कपाले, विकास भिंगारदिवे, प्रवीण परदेशी, बजरंग दरक, प्रांजली सपकाळ, शोभाताई मुंडे, सविता परदेशी, डॉक्टर अशोक चेंगडे, रवींद्र बाकलीवाल, अनिल दुग्गड, विजय मालू, कैलास रासकर, राजू भिंगारे, प्रवीण मुनोत, डॉक्टर रवी दुवा, किरण फुलारी, राजू कांबळे, रामनाथ गर्जे, हरीश साळुंके, शेषराव पालवे, नामदेवराव जावळे, विश्वास वागसकर, सरदारसिंग परदेशी, अविनाश पोद्दार, जालिंदर अळकुटे, योगेश चौधरी, सखाराम अळकुटे, भरत कनोजिया, अनिल हळगावकर, सुनील कसबे आदी उपस्थित होते। संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपचा प्रत्येक सदस्य सामाजिक जाणीव ठेवून योगदान देत आहे। ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू असतात। वंचितांना आधार देण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमात आत्मशक्ती व्यसनमुक्तीचे राहुल अडकर यांनी व्यसनाने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना युवा पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे। यासाठी युवक युवतींना विविध व्यसनाची फॅशन जीवावर बेत असल्याचे सांगून त्याचे दुष्परिणाम सांगितले। तर व्यसनातून बाहेर पडून चांगल्या आरोग्यासाठी योग, प्राणायाम आणि व्यायामाचे आवाहन केले। सर्वेश सपकाळ यांनी थंडीत वंचितांना मायेची ऊब देण्याच्या भावनेने दरवर्षीप्रमाणे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे। थंडीत उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजू निराधारांना उबदार ब्लँकेटची भेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झाले होते। मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष आणि सगळं सभासद, प्रथमतः मी आम्हाला आज यांनी इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनाही शुभेच्छा देतो तिघांना। आणि ह्या ग्रुपची कामगिरी अशीच उंचावत राहो ही परमेश्वरी त्यांनी इच्छा व्यक्त करून मी माझी 2 शब्द सर्वांचे धन्यवाद। क्या बात आहे, बोलो। प्रथमतः मी आज सर्वेश सपकाळ, बिल्ला शेठ आणि सदाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप आरोग्यमय शुभेच्छा देतो। आत्ताच आपले ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ ते मथुरा, वृंदावन, आग्रा 5 स्टेट फिरून आले व सगळ्या देवदर्शन त्यांनी केलं आणि आपल्या ग्रुपच्या भरभराटीसाठी त्यांनी सर्व ठिकाणी प्रार्थना केली की आपला जो ग्रुप आहे असाच कायम भरभरून राहावं आणि आपले मेंबर अजून जॉईंट होऊन त्यांना आरोग्याचे चांगले धडे मिळो अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली। आणि आज विशेष म्हणजे सर्वेशचा काल वाढदिवस झाला आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी हे उपक्रम राबवला की सगळ्यांना ब्लँकेट वाटपाचं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना त्यांनी सगळ्यांमध्ये ही आपल्याला रुजली पाहिजे की इतर बाकीच्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन त्यांनी हे गरजू लोकांना जे ब्लँकेटचं वाटप केलं हे फार त्याचं म्हणजे स्तुतनीय आहे। आणि असंच परत एकदा संजीव भाऊ आज 8 दिवसाचे सगळ्या ग्रुपच्या तर्फे मी त्यांना परमिशन देतो की त्यांनी असंच दरवर्षी जावं आणि त्यांच्या ॲब्सेंटमध्ये जावळे साहेब असतील, वराडे साहेब असेल, त्यांनी चांगल्या प्रकारे हास्य क्लब आम्हाला आमच्या सगळ्यांना घेतला, आमच्या योगाही चांगला भिंगारदेव साहेबांनी घेतला, त्याच्याबद्दल परत एकदा त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। प्रथम आज क्रिसमस, अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस, त्याचप्रमाणे आपल्या ग्रुपचे सदस्य सुहेल, सदाशिव नागपुरे यांचा देखील वाढदिवस आणि सर्वेशचा वाढदिवस काल होता, परंतु काल आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं आपल्याला वाढदिवस साजरा करता आला नाही। आम्ही काल दुपारी आलो, संध्याकाळी अचानकपणे मी म्हटलं चला आज सकाळी करून टाकू। तर अचानक योगायोगाने आपल्याला या ठिकाणी गरजू लोकांना त्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेटचं वाटप देखील आपण करणार आहोत। त्यानिमित्त या ठिकाणी आपण 8 दिवस जी माझी रजा मंजूर केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। कारण फॅमिलीला वेळ दिला म्हणजे मला पण थोडंसं समाधान वाटलं
आणि ट्रिप पण चांगल्या पद्धतीने झाली. जवळजवळ 6 स्टेट फिरलो आम्ही. 6-7 दिवसात व्यवस्थित तिचं नियोजन होतं, त्यामुळे कुठं काही अडचण आलेली नाही. आणि चांगल्या पद्धतीने वृंदावन असेल, मथुरा असेल, दिल्ली असेल, आग्रा असेल, हरियाणा असेल, या ठिकाणी व्यवस्थित आमची व्यवस्था पण झाली होती. सुखरूप असा प्रवास झाला. त्यानिमित्त आपल्या सर्वांना या ठिकाणी नाताळानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. आणि योगायोग असा की काल सर्वेचे सासरे आणि सासू ते देखील भेटायला आले होते आणि ते मुक्कामी थांबले. काल 10 संध्याकाळी मग त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांना सकाळी म्हणजे चला ग्राउंडवर, पण ते पण आले. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. माझं नाव राहुल आडकर. इथे आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र म्हणून मी भिंगारमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं आहे. ज्यांना खरंच दारूचा प्रॉब्लेम आहे, गांजाचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांसाठी मी ट्रीटमेंट करतो. तसंच वृद्धाश्रमही सुरू केलेला आहे. ज्यांना खरंच गरज आहे की जे घरात नीट सांभाळ होऊ शकत नाही त्यांचं, अशा लोकांना मी